केरळमध्ये मागच्या वेळेला जर आपण पाहिलं तर भाजपला या ठिकाणी खातंही उघडता आलेलं नव्हतं आणि सध्या एनडीए 2 जागांवर केरळच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसमधून 3 जणांची नावं ही सध्या चर्चेत आहेत। कलानुसार 3 राज्यांमध्ये सत्ता पालट होण्याची चिन्ह आहेत। महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहताय। कलानुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं सरकार जाणार, भाजप येणार आणि कलानुसार तमिळनाडूमध्ये स्टॅलिन यांना झटका बसलेला आहे, टीव्हीके सरकार बनवणार हे कल सांगतात। कलानुसार केरळमध्ये डावे जाणार आणि काँग्रेस सरकार स्थापन करणार, यूडीएफ सरकार स्थापन करणार। 3 राज्यांमध्ये सत्ता पालट होण्याची चिन्ह आहेत कलानुसार। कलानुसार पश्चिम बंगालमध्ये आता भाजपचं सरकार येणार आहे। भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी 3000 आघाडीवर आहेत। पुन्हा एकदा आपण ही आकडेवारी पाहूयात तर कोलकात्यामधून ट्रामने आलेली आकडेवारी भाजप 177 वर या ठिकाणी आहे, तर टीएमसी आता 108 जागांवर ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवत इथे भाजप सरकार स्थापन करणार। काँग्रेस 4 आणि डावे यांना या ठिकाणी खातंही उघडता आलेलं नाहीये। भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांची आघाडी आता वाढलेली आहे। 8000 त्या आघाडीवर असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। भवानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा गड मानला जातो। 2011 पासून तृणमूलची या ठिकाणी सत्ता आहे। 4थ्या फेरीनंतर ममता बॅनर्जी 8000 आघाडीवर आहे। भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यामध्ये लढत पाहायला मिळते आणि ममता बॅनर्जी या मतदारसंघातून आघाडीवर आहेत आणि सुवेंदू अधिकारी हे पिछाडीवर आहेत। सुवेंदू अधिकारी नंदीग्राम आणि भवानीपूर या 2 ठिकाणांहून निवडणूक लढवत आहेत। भवानीपूरमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर आणि सुवेंदू अधिकारी हे पिछाडीवर आहेत। काही वेळापूर्वीची ही लीड होती, आघाडी होती 3000ची, मात्र आता ही आघाडी वाढलेली आहे। ममता बॅनर्जी 8000 आघाडीवर गेलेल्या आहेत। 4थ्या फेरीनंतर ममता बॅनर्जी 8000 आघाडीवर आहेत। तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे। भवानीपूर मतदारसंघात त्या 8000 मतांनी आघाडीवर असल्या तरी त्यांची टीएमसी मात्र 105 जागांवर या ठिकाणी आलेली आहे। तर भाजप या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आतापासूनच भाजपमध्ये जल्लोष करायला सुरुवात झाली आहे। मागच्या निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसने 215 जागा मिळवत 48% मतं जी आहेत ती मिळवलेली होती, मात्र आता हा आकडा 50%हून कमी झालेला आहे। 215 वरून आता थेट टीएमसी जी आहे ती 105 जागांवर आलेली आहे। 50%हून कमी हा आकडा झालेला आहे। भाजप 180 वर पोहोचलेली आहे। ज्या पद्धतीनं भाजपकडून सातत्यानं दावा केला जात होता की 170+ जागा यंदा भाजप जिंकणार आणि त्यानुसार आता कल जे आहे, कलानुसार आकडा जो सांगतोय त्यानुसार भाजप 180 जागांवर आघाडीवर आहे। टीएमसी जे आहे ते 105 जागांवर आघाडीवर, भाजप 180 जागांवर आघाडीवर, काँग्रेस या ठिकाणी